शिंदे यांच्या मंत्र्यांना विचारणा केलेली असता त्यांचंही अशाच पद्धतीचं मत आहे की राज ठाकरे हा हिंदुत्ववादी चेहरा आहे, मराठी माणसाचा चेहरा आहे आणि शिवसेनेचा सुद्धा कायम अजेंडा हाच राहिलेला आहे, हेच दोन मुद्दे राहिलेले आहेत। मुळात असं आहे की सन्माननीय राजसाहेबांकडे बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा आहे, वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे, पण विचारांचा जो वारसा आहे तो सन्माननीय राजसाहेबांकडेच आहे। आणि बाळासाहेबांचे विचार, त्यांची महाराष्ट्राबद्दलची स्वप्न, त्यांची हिंदुत्वाबद्दलची असलेली कास, मला असं वाटतं ही जर कोणामध्ये असेल तर ती राजसाहेबांमध्ये आहे आणि तिचं या सगळ्या जनतेला अपील होतं। आणि मला असं वाटतं की कुठलंही राजकारण करत असताना मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे, हा प्रत्येकाचं हे धोरण असलं पाहिजे। मध्यंतरी आता राम मंदिराच्या उद्घाटनासाठी किंवा प्रतिष्ठापनेसाठीची सगळी तयारी जवळपास सुरू झालेली आहे, अनेकांना निमंत्रण सुद्धा यायला लागलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण गेलं असल्याच्या मध्यंतरी बातम्या आलेल्या होत्या, परंतु स्वतः मनसे अध्यक्षांनी त्या डिनाय केल्या। आत्ताची परिस्थिती काय आहे आणि साधारण मनसे, कारण मध्यंतरी तुम्ही सगळेजण जाणार होतात, येत्या भविष्यात काय कशा पद्धतीने नियोजन करणार आहात? मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी कोणाच्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही। प्रभू रामचंद्रांच्या मनात आणलं की ते भक्तांना आपोआप बोलवून देतात आणि आम्हाला काही प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी तिसऱ्या व्यक्तीच्या निमंत्रणाची गरज नाही ना। प्रभू रामचंद्रांनी निमंत्रण दिलं की आम्ही जाऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।